जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। माझ्या शेजारी आहेत श्री तीर्थक्षेत्र माहूरगडचे प्रसिद्ध तांबूलवाला अर्थातच अमोल भाऊ गावंडे। तांबूलवाला म्हणून जशी यांची ओळख आहे तशीच त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते स्वतः तांदळाकार सुद्धा आहेत। तांदळा म्हणजे रेणुका मातेचा बनवलेला मुखवटा। या ठिकाणी तुम्ही हा बघू शकता। हा अतिशय सुंदर असा तांदळा या ठिकाणी मला अमोल भाऊंनी भेट म्हणून दिला। तर सर्वात प्रथम जगदंबा देवी संस्थानतर्फे मी स्वतः अमोल भाऊंचे या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही एवढा सुंदर आणि साक्षात अंबाबाईचं रूप असणारा हा रेणुका मातेचा तांदळा मला बनवून दिला। आणि असाच तांदळा जर कोण्या भक्तांना हवा असेल तर त्या भक्तांनी आम्ही या ठिकाणी जो अमोल दादांचा नंबर देऊ त्यावरती संपर्क साधावा। पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात की फायबरचा तांदळा ठेवला तर चालेल का, प्लॅस्टिकची मूर्ती चालेल का, किंवा एखाद्या वेळेला प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्तीला रंग चढवलेला असतो तशी मूर्ती तांदळा म्हणून चालते का, किंवा निवळ पाषाणाची बनवून ठेवली तर चालते का, की आणि त्या मूर्त्यांमध्ये आणि या मूर्तीमध्ये नेमका फरक काय आहे, बनवण्याची प्रोसेस काय आहे, हे सर्व एकदा आता आपण मी अमोल दादांना विनंती करेल की तुम्ही आमच्या दर्शकांना पूर्ण प्रोसेसही सांगावी। आणि हा तांदळा जर कोणाला हवा असेल तर त्याने तुमच्याशी संपर्क कसा साधावा, साधारण किती दिवस लागतात, पुरेपूर माहिती आमच्या दर्शकांना द्यावी। सर्वांना जय जगदंब। मी माहूरगड तांबूलवाला उर्फ अमोल गावंडे। आई रेणुका मातेची जवळपास 18-19 वर्षापासून मी गडावर सेवा करतो आणि तेव्हापासून तांबूलानंतर आता हे एक आई रेणुका मातेचं तांदळा घडवायचं एक भाग्य मला लाभलेलं आहे। तर जवळपास याला राळ, शेंदूर, लोणी, गुगुळ आणि एक मातृतीर्थामधला आपला पाषाण हे 5 साहित्य एकत्र घेऊन आई रेणुका मातेचं असं सुंदर असं स्वरूप घडवणं आणि तांदळा तयार करणं। हा तांदळा अगोदर आईच्या गडावर नेऊन त्याचा यथार्थ अभिषेक आणि आईची देवीची भेट करून तुम्ही आपल्या घरी मांडायला भक्त घेऊन जातात। आणि हा तांदळा घडवायचा असेल तर जवळपास 1 ते 1.5 महिना कालावधी लागतो। मग जर आता कोणाला हा तांदळा हवा असेल आणि त्यांना माहूरगडवर येऊन तुमच्याकडे निरोप देणं शक्य नसेल, मग त्यांनी जर तुमच्याशी फोनवरती संपर्क साधला तर चालतं का? चालतं। तर मग तुमचा फोन नंबर काय आहे? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 83 80 86 73 00। तर दादांनी जो नंबर सांगितला ह्या नंबरवरती कॉल नक्की करा। आणि साधारणतः तुम्हाला त्यांनी जसं सांगितलं की त्यांना बनवायलाच 1 महिन्याचा कालावधी लागतो, कारण शेंदूळ, राळ, गुगुळ अशा सर्व लोणी यापासून हा मुखवटा बनवला जातो। त्यामुळे तो अतिशय नाजूक पद्धतीने बनवून त्याला टणकपणा येण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो। यासाठी 1 महिना आधी तुम्हाला माहूरगडला येण्याच्या त्यांना कॉल करावा लागेल। त्यांना त्या ठिकाणी तुमची नावाची बुकिंग द्यावी लागेल। बुकिंगचे अर्थातच की काही ना काहीतरी आपण म्हणतो ना की टोकन देऊन ठेवणे, तशी मी या ठिकाणी विनंती करेल की ते टोकनही आपण त्यांच्यापाशी देऊन ठेवावं आणि त्यानंतरच हा तांदळा त्यांच्याकडे बनवायला द्यावा। याबरोबरच मला एक निवेदन या ठिकाणी सर्व जनतेला असं करायचं आहे की बघा, देवाच्या कार्यामध्ये जेव्हा आपण कुठेही जातो तर आपण त्या ठिकाणी देवाला मानपान देतो, देवावाल्या व्यक्तीला मानपान देतो। तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये एक पद्धत आहे ती म्हणजे आहेर देण्याची। आहेर भलेही तुम्ही त्या ठिकाणी कपडे नका देऊ, परंतु ज्या व्यक्तीकडून तुम्ही देवाचं साहित्य घेताय, मग ती मूर्ती असो, देवाचा अभिषेक करणारे भटजी असो, देवाची मूर्ती घडवणारे मूर्तिकार असो, किंवा देवाची स्थापना करून देणारे पुरोहित असो, यज्ञ हवन करणारे शास्त्री असो, अशा सर्व माननीय गुरुवर्य व्यक्तींना किंवा जे आपल्याला देवाच्या कार्यात मदत करतात अशा व्यक्तींना आपण टावेल, टोपी, रुमाल, शक्य असल्यास त्यावरती कपडे हा सर्व आहेर त्या ठिकाणी दिलाच पाहिजे। जसं मी स्वतः सुद्धा या ठिकाणी आता हा तांदळा जरी त्यांनी मला एक बंधू म्हणून भेट दिलेला असला तरी सुद्धा त्यांना जगदंबा देवी संस्थानच्या वतीने सहपती पत्नी पूर्ण पोशाखाचा आहेर आम्ही करणारच आहोत। परंतु तो आहेर आम्ही त्यांना जगदंबा देवी संस्थानला बोलावून देऊळगाव राजाला करणार आहोत। पण तुम्ही मात्र आपल्या आईपतीप्रमाणे जे काही फुलना फुलाची पाकळी, टावेल, टोपी, रुमाल, शक्य असेल तर वस्त्र ही घेऊन यावी आणि मूर्तिकाराचं शरीर झाकून त्यानंतरच त्यांच्या हाताने आईला घरी न्यावं अशी सुद्धा विनंती करतो। कारण की आपण ज्या वेळेला देवाला घरी नेतो तर गणपतीच्या मूर्तीवर बघा आपण वस्त्र झाकून नेतो, गणपतीचे डोळे बांधून नेतो। तसं आईला जर आपण घरी नेतोय तर आईला ज्या मूर्तिकाराने घडवलं त्या मूर्तिकाराचं शरीर झाकूनच आपण ते नेलं पाहिजे। त्यामुळे आहेर द्यावा, आपल्या आईपतीप्रमाणे द्यावा आणि या ठिकाणून अस्सल
खानदानी यासाठी म्हणतो की जी सत्व, जी ऊर्जा ह्या तांदळामध्ये असते ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, काचेच्या, प्लॅस्टिकच्या किंवा इतर मूर्तींमध्ये येऊ शकत नाही, असा मुखवटा न्यावा. आणि या ठिकाणी अमोलदादांनी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. जय जय जगदंबा. जगदंबा.